नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला PMAYची डुडुळगावचे साईट व्हिजिटचा व्हिडिओ शेअर करणार आहे। सॅम्पल फ्लाइट बघायला मिळालेला नाही आहे, पण साईटवरती जे काही अपडेट्स आहेत तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि हा जो रोड आहे तो आपल्या प्रोजेक्टपासून साधारणतः 1 किलोमीटरचा आसपासचा रोड आहे। आणि जाण्याआधी मला असं वाटत होतं की डुडुळगाव हे खूप आउटसाइड आहे किंवा इथून कनेक्टिव्हिटी नसेल, लांब पडत असेल। बट जेव्हा आम्ही गेलो तर त्यावेळेस मी बघितलं की भोसरी MIDC आणि चाकण MIDCला म्हणजे खूप जवळपास आहे इथून। आणि जे लोक या ठिकाणी जॉब करतात तर ते म्हणजे त्यांनी खरंच ह्या प्रोजेक्टसाठी फॉर्म भरावा। अजूनही डेट एक्सटेंड झालेली आहे, 31 डिसेंबरपर्यंत डेट आहे। तर तुम्ही लोक यासाठी फॉर्म भरू शकता। मला वाटतं 15 लाख काहीतरी अमाऊंट आहे याची। ते मी पुढे डिटेल्स तुम्हाला देईल फॉर्मचे जे काय आहे वेबसाईट आणि बाकीचे अमाउंट वगैरे, तर ते डिटेल्स मी तुम्हाला पुढे देतेच। सध्याला आपण साईट व्हिजिट बघूयात। आणि हा बघा, हा जो लेफ्ट टर्न आहे तर इथून टर्न घेतल्यानंतर राईट साईडला जी साईट दिसत आहे तर ती आहे आपला PMAYचा डुडुळगावचा प्रोजेक्ट। ही तुम्हाला दिसते की किती काम झालेलं आहे। ॲक्च्युली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो पण आम्हाला एक्झॅक्टली समजत नव्हतं की हीच साईट आहे का, कारण या साईडला तर कुठेही बोर्ड नव्हता। बट मी जाता जाता हा एक शूट घेतला होता, मला असं वाटत होतं की हाच आहे प्रोजेक्ट। तर हे एक साईडचं जे काही बांधकाम झालेलं आहे तर ते तुम्हाला या साईडने दिसते। तर हा प्रोजेक्ट आहे, एवढं काम झालेलं आहे। आणि अजूनही मला वाटतं की साधारणतः 1-1.5 वर्ष तर आरामात लागणार आहे तुम्हाला हँडओव्हर होईपर्यंत, कारण की अजूनपर्यंत फॉर्मची डेट चालू आहे। त्याच्यानंतर लॉटरी लागेल 1-2-4 महिन्यांनी, त्यानंतर 2-3 महिने ही प्रोसेस राहणार, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लोनची प्रोसेस। तर यामध्ये आरामात 1 वर्ष जाणार आहे। आणि तिथून पुढे नंतर हँडओव्हरची प्रोसेस येईल, म्हणजे साधारणतः 1 वर्ष तरी पकडून चला की तुम्हाला यासाठी हे घर मिळण्यासाठी वेळ जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की या घरांना बाल्कनी आहे का, तर बाल्कनी आहे या घरांना। आणि याच्याबद्दलचे जे काही डिटेल्स आहेत तर ते आपल्या पेड ग्रुपमध्ये ऑलरेडी शेअर झालेले आहेत। तर आता मी तुम्हाला याची वेबसाईट सांगते कोणती आहे, pcmc.pmay.org। तर ही जी वेबसाईट आहे ही आहे आपल्या डुडुळगावसाठी फॉर्म भरण्याची वेबसाईट। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डला लिंक असलेला फोन नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। तर या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि आता तुम्हाला बाकीचे डिटेल्स जे काय आहेत तर ते तुम्हाला सांगते। तर हे आहे आपल्या डुडुळगावच्या प्रोजेक्टचं बुकलेट आणि याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। आणि प्रकल्पाचे नाव बघा, डुडुळगाव, एकूण सदनिका संख्या आहे 1190, लाभार्थीचा हिस्सा आहे 14,14,173 रुपये, केंद्र शासनाचे आपल्याला अनुदान आहे 1.5 लाख रुपये, राज्य शासनाचे आहे 1 लाख रुपये। टोटल घरांची प्राइस होणार आहे 16,64,000। तर तुम्हाला आता घराची जी अमाऊंट पडणार आहे ती आहे 14,14,173 रुपये। हे जे आहे आपल्याला अनुदान आहे। आणि याच्यासाठीचे सगळे जे काही म्हणजे प्रोसेस आहे तर ती ऑलरेडी गव्हर्नमेंट प्रोसेस करतं, ते काही आपल्याला करण्याची गरज नसते। त्यानंतर
बाकीचे जे काही डिटेल्स आहेत तर ते इथे अटी शर्ती वगैरे दिलेल्या आहेत. याच्यामधलं महत्त्वाचं की तुमचं आर्थिक उत्पन्न हे 3 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि भारतामध्ये कुठेही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावाने घर किंवा मिळकत नसली पाहिजे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यापूर्वी चरोली आणि रावेत बोराडेवाडी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेला, परंतु सदनिकार प्राप्त न झालेल्या प्रतीक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात. तर ज्यांनी कुणीही पहिल्यांदी आधी अर्ज केलेले आहेत आणि घर लागलेले नाही आहेत आणि वेटिंग लिस्टमध्ये आहेत, तर तुम्ही सुद्धा इथे फॉर्म भरू शकता. आणि इथे बाकीचे डिटेल्स दिलेले आहेत. ओपनसाठी 565 घरं आहेत, अनुसूचित SC साठी 147, ST साठी 79, OBC साठी 339, टोटल 1130 होतात. बाकी फिजिकल हँडिकॅप मधनं आहे. ओपनसाठी 30, SC साठी 8, ST साठी 4 आणि OBC साठी 18, असे म्हणून 60 घरं आहेत. तर या सगळ्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर वेबसाईट आहे pcmc.pmay.org, ही मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज करायची 30/9 पर्यंत दिलेली होती, पण ही वाढलेली आहे मुदत आणि तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकता. आणि आता फॉर्म भरताना तुम्हाला 10,000 इतकी अनामत रक्कम भरायची आहे. नोंदणी फी 500 असे मिळून 10,500 रुपये भरायचे आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आधार कार्ड, पॅन कार्ड, सगळ्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि नोंदणी शुल्क हे सगळं भरून ऑनलाईन तुम्हाला हा फॉर्म करायचा आहे. आणि फॉर्म सबमिट करायच्या आधी सगळे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केलेले तर ते अपलोड व्यवस्थित झालेले आहेत का हे सगळं तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. आणि सोडतीमध्ये जर तुम्ही विजेते नाही झाला आणि प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव नाही आलं तर तुम्हाला 10,000 रुपये ते रिफंड करण्यात येतात. आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर तिथे बघा लिस्ट आहे की डॉक्युमेंट्स याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किंवा IT रिटर्न पाहिजे. जे फायनान्शियल इयर आपलं 2023-24 लेटेस्ट इयर आहे तर त्याचं पाहिजे. त्यानंतर जात प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करता तर कास्टचं आपलं सर्टिफिकेट, जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर आधार कार्ड, अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे, म्हणजे यामध्ये कोण येतं की हजबंड वाईफ आणि त्यांची मुलं. त्यानंतर पॅन कार्ड, हो देते बाळगं. त्यानंतर पॅन कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड पिंपरी चिंचवडचंच पाहिजे. यासाठी एक महत्त्वाचं आहे की तुमचं जे मतदान कार्ड आहे तर ते पिंपरी चिंचवडचंच पाहिजे. बाहेरचे असतील तर त्यांना ह्या योजनेमध्ये फॉर्म भरता येणार नाहीये. भाडे करार संमती पत्र 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती किंवा 100 नातेवाईकांकडे राहत असाल तर 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर. वीज बिल चालू महिन्याचे पिंपरी चिंचवडच्या तुमच्या पत्त्याचे अधिवास प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र, तर हे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत तर ते इतकं काही सांगण्याची गरज नाही आहे आणि त्याच्यावरती आपण नंतर काय डिस्कशन करूच लाईव्हमध्ये. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला आणखी काही या योजनेबद्दल काही प्रॉब्लेम्स असतील, कन्फ्युजन्स असतील तर तुम्ही इथे कमेंट्स करू शकता किंवा मी जेव्हा लाईव्ह येते तर त्यावेळेस तुम्ही लाईव्हमध्ये ते सगळे विचारू शकता. चला, व्हिडिओ आता इथेच थांबवते. धन्यवाद.